18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी परीक्षा आहेत त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जी के विशेष सिरीज जे आहे ते सुरू करण्यात आली आहेत। त्यामध्ये आज आपण चालू घडामोडी या विषयावरील टॉप 20 प्रश्न उत्तरे म्हणजेच जे की 20 अपेक्षित प्रश्न उत्तरे आज आपण बघणार आहोत। जे प्रश्न आपले विद्यार्थी मित्रांनो IBPS एक्झामनुसार विचारले जात असतात चालू घडामोडीचे, तशाच प्रकारचे प्रश्न आपण आज इथे घेतलेले आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, IBPS जे आहेत हे जेव्हा एक्झाम कंडक्ट करते तेव्हा 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जी के विशेष सिरीज सुरू करण्यात आली आहेत। त्यामध्ये आज आपण चालू घडामोडी या विषयाचे टॉप 20 प्रश्न उत्तर इथे पण बघणार आहोत। हे जे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची मांडणी आपण IBPS पॅटर्ननुसार केलेली आहेत। IBPS ज्या प्रकारे चालू घडामोडीचे प्रश्न विचारतात तशाच प्रकारचे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेमध्ये एकूण 20 प्रश्न जे आहे हे जी केवर असणार आहेत। त्यामध्ये जवळपास 4 ते 5 प्रश्न हे चालू घडामोडीचे असतील, त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल। तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आपला आजचा पहिला प्रश्न आहे, बिमस्टेक यंग लीडर समिट 2025 बिमस्टेक यंग लीडर समिट 2025 हे कुठे आयोजित झाली? बिमस्टेक यंग लीडर समिट 2025चं आयोजन हे कुठे झालं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। परीक्षेमध्ये आपल्याला इथे 5 ऑप्शन दिलेले असतील। तर बघा याच्यामध्ये आपले याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन सी गुवाहाटी। तर गुवाहाटी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर गुवाहाटी येथे बिमस्टेक यंग लीडर समिट 2025चं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, कोणत्या देशामध्ये पॅसिफिक रिच 2025 हा लष्करी सराव सुरू झाला आहे? बघा कोणत्या देशामध्ये पॅसिफिक रिच 2025 हा लष्करी सराव जो आहे तो संपन्न झालेला आहे? बघा कोणत्या देशामध्ये पॅसिफिक रिच 2025 हा लष्करी सराव जो आहे तो संपन्न झाला आहे 2025चा? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी सिंगापूर। तर सिंगापूर या देशामध्ये पॅसिफिक रिच 2025 हा लष्करी सराव जो आहे तो सुरू झालेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पॅसिफिक रिच हा जो काही लष्करी सराव आहे हा एक बहुराष्ट्रीय म्हणजेच कोणत्या प्रकारचा सराव आहे? तर हा एक बहुराष्ट्रीय प्रकारचा सराव आहे। आणि हा जो सराव आहे हा थलसेना जी असते त्या थलसेना प्रकारचा सराव आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, फ्रीडम एज हा लष्करी सराव कोणत्या देशाने आयोजित केला? फ्रीडम एज हा जो लष्करी सराव आहे हा सराव कोणत्या देशाने आयोजित केला होता? तर बघा याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन डी हे असणार आहेत, म्हणजेच दक्षिण कोरिया। दक्षिण कोरिया या देशाने फ्रीडम एज हा लष्करी सराव जो आहे तो आयोजित केला होता। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, 2025च्या महिला एशिया कप हॉकीचा जो महिला एशिया कप आहे यामध्ये भारतीय संघाने कोणतं पदक जिंकलं? बघा 2025चा हॉकी एशिया कप जो हॉकी महिला एशिया कप यामध्ये भारतीय संघाने कोणते पदक जिंकले? तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत। यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपले याचं बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच रौप्य पदक। तर हॉकी महिला एशिया कप 2025मध्ये भारतीय संघाने म्हणजेच भारताच्या संघाने रौप्य पदक जिंकलं होतं, म्हणजे सिल्वर मेडल जिंकलं आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हॉकी महिला एशिया कप जो आहे याबद्दल आणखी काही माहिती बघा। याच्यामध्ये बघा विनर जो आहे तो चायना झालेला आहे आणि रनरअप याच्यामध्ये इंडिया आहे, म्हणजेच भारताला सिल्वर मेडल प्राप्त झालेले आहे त्याच्यानुसारच। आणि तिसऱ्या नंबरवर विद्यार्थी मित्रांनो येते जापान येते। तर हे 3 पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत हॉकी महिला एशिया कपबद्दल, की हॉकी महिला एशिया कपचं विनर कोण आहे? तर चायना आहे आणि हे 3rd टायटल आहेत, म्हणजेच हे हॉकी महिला एशिया कप जे आहे हे 3ऱ्या क्रमांकाचा हॉकी महिला एशिया कप आहेत आणि हे चायना जिंकला आहेत। रनरअप इंडिया आहे, 3ऱ्या नंबरवर जापान आहे आणि याचं जे आयोजन आहे विद्यार्थी मित्रांनो हे चायनामध्ये झालेलं होतं। चायनाच्या हाँगझाऊ या ठिकाणी किंवा ह्या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो हॉकी महिला एशिया कपचं आयोजन झालेलं होतं।
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कुठे स्थापित करण्यात आलेला आहे? भारतातला सर्वात मोठा लिथियम आयन जे बॅटरी असते आपल्या मोबाईलमध्ये, हा बॅटरीचा प्लांट जो आहे तो कुठे स्थापित करण्यात आलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी, हरियाणा, सोहना. तर हरियाणा या राज्यामध्ये भारतातला सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट जो आहे तो स्थापित करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक जे आहे या पुस्तकाचे लेखक कोण किंवा हे पुस्तक कोणी लिहिले? ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी एक उत्तर असेल तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल. KJS ढिल्लोन. KJS ढिल्लोन जे आहेत हे ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, 28वी एशियाई टेबल टेनिस स्पर्धा कुठे आयोजित होणार आहेत? बघा 28वी टेबल टेनिस स्पर्धा जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे आयोजित झालेली आहे 2025मध्येच. म्हणजेच 28वी आशियाई टेबल टेनिस स्पर्धा जी आहे ती कुठे आयोजित झाली आहेत? तर बघा तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक डी असणार आहेत, भुवनेश्वर. भुवनेश्वर या ठिकाणी 28वी आशियाई टेबल टेनिस स्पर्धा जी आहेत त्या आयोजित झालेली आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशाने बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या देशाने ॲडेलफॉल्झी व्हॅक्स ही पहिली स्वदेशी मलेरिया लस विकसित करण्याची घोषणा केली आहे? कोणत्या देशाने ॲडेलफॉल्झी व्हॅक्स ही पहिली स्वदेशी मलेरिया लस जी आहे ही विकसित करण्याची घोषणा केलेली आहे? तर यापैकी बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच आपला भारत देश जे आहे, आपल्या भारत देशाने ॲडेलफॉल्झी व्हॅक्स नावाची भारतातली पहिली स्वदेशी मलेरियाची जी लस आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे व्हॅक्सिन हे शोधली आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, अर्थशास्त्रासाठी PV नरसिंगराव पुरस्कार हा कोणाला भेटला आहे? अर्थशास्त्रासाठी 2025 या वर्षाचा बघा 2025 या वर्षाचा PV नरसिंगराव पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर मनमोहन सिंग यांना मरणोत्तर जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे अर्थशास्त्रासाठीचा PV नरसिंगराव पुरस्कार 2025चा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, रामसर वेटलँड सिटी म्हणून कोणत्या शहराला मान्यता देण्यात आलेली आहे? रामसर वेटलँड सिटी म्हणून कोणत्या शहराला मान्यता देण्यात आलेली आहे? रामसर वेटलँड सिटी म्हणून कोणत्या शहराला मान्यता देण्यात आलेली आहे? तर याच्यापैकी बरोबर उत्तर काय असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत, उदयपूर या शहराला रामसर वेटलँड सिटीचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, 2025च्या जागतिक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स जो असतो, वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स जो आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 2025चा जो काही वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स जो आहे इनोव्हेशनच्या बाबतीत, तर ह्या इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच 38वा. तर भारत हा 2025च्या जागतिक नवोन्मेष म्हणजेच वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्समध्ये 38व्या क्रमांकावर आहेत. तर मग पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? जर असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड जो आहे तो जागतिक नवोन्मेष निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर येतो. तर भारताचा क्रमांक त्याच्यामध्ये 38वा लागतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, झापड 2025 हा बहुराष्ट्रीय सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? झापड 2025 हा बहुराष्ट्रीय सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच रशिया या देशामध्ये झापड 2025 हा बहुराष्ट्रीय सराव जो विद्यार्थी मित्रांनो तो आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, भारतातील पहिली बांबू आधारित जैव रिफायनरी म्हणजेच जे बायो रिफायनरी जी असते, बरोबर आहे, बायो रिफायनरी इंग्लिशमध्ये सांगायचं बायो रिफायनरी. तर भारतातली पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी जी आहे हे कोठे स्थापित करण्यात आलेली आहे? म्हणजेच ती जी बायो रिफायनरी असेल ती बांबूपासून तयार केलेली आहे,
त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे त्याचं बांबूपासून तयार केलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच आसाम. आसाम या राज्यामध्ये भारतातली पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी म्हणजेच जैव रिफायनरी जी आहे ती स्थापित करण्यात आली आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21वी G20 शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहेत? बघा 21वी G20 परिषद 2025ची जी की 21वी G20 परिषद आहे ती कोणत्या देशात आयोजित होणार आहेत? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच अमेरिकामध्ये 21वी G20 परिषद 21वी G20 परिषद जी आहे ती अमेरिका या देशामध्ये आयोजित होणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 US ओपन म्हणजेच अमेरिकन ओपन जे असते युनायटेड स्टेट ओपन 2025 पुरुष एकेरी पदाचे विजेते कोण आहेत? तर US ओपन 2025च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले म्हणजेच याची विजेता कोण आहेत? तर US ओपन हे जे विद्यार्थी मित्रांनो हे एक कोणत्या प्रकारची स्पर्धा आहे तर किंवा कोणत्या खेळाशी संबंधित स्पर्धा आहे? तर ही टेनिस संबंधित स्पर्धा आहे. टेनिसची हे एक ग्रँड स्लॅम म्हटले जाते. तर 4 जे काही ग्रँड आहेत त्यापैकी US ओपन हा एक ग्रँड आहे. तर बघा हे एक टेनिसची स्पर्धा आहे. यामध्ये 2025ची जे काही US ओपन 2025 आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोण जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच कार्लोस अल्काराज जो विद्यार्थी मित्रांनो हा याच्यामध्ये विजेता आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 सेमिकॉन इंडिया 2025 हे कुठे आयोजित करण्यात आले आहेत? 2025ची जी काही सेमिकॉन इंडिया परिषद आहेत हे कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच दिल्ली. दिल्लीमध्ये सेमिकॉन इंडिया 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 भारतातील पहिली स्वदेशी विकसित चिपचं नाव काय? भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित चिपचं नाव काय? म्हणजे भारतामध्ये पहिली एक सिलिकॉन बेस कॉम्प्युटर चिप जे विकसित करण्यात आलेले आहेत तर त्या पहिल्या स्वदेशी विकसित चिपचं नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी विक्रम 32 या नावाने विद्यार्थी मित्रांनो विक्रम 32 या नावाने भारतातली पहिली स्वदेशी विकसित चिप आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 2025च्या जागतिक शांतता निर्देशांकात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहेत? 2025च्या शांतता निर्देशांकात कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी आइसलँड. आइसलँड हा जो देश आहे जागतिक शांतता निर्देशांकात प्रथम क्रमांकावर आहे. तर आपला जो भारत देश आहे विद्यार्थी मित्रांनो याची जी रँक आहेत जागतिक शांतता निर्देशांकामध्ये ती 115 इतकी आहे. भारत हा 115 क्रमांकावर येतो जागतिक शांतता निर्देशांक 2025मध्ये. परीक्षेत भारताची रँक किंवा पहिला क्रमांक कोणाचा अशाबद्दलच प्रश्न विचारले जात असतात. म्हणून तुम्ही भारताची रँकसुद्धा लक्षात ठेवायची आहेत. 2025मध्ये भारत शांतता निर्देशांकामध्ये 115व्या क्रमांकावर येतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 बघा साफ अंडर-17 महिला अजिंक्यपद 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? साफ अंडर-17 महिला अजिंक्यपद 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी भारत. तर साफ अंडर-17 महिला अजिंक्यपद जे काही विद्यार्थी मित्रांनो ते भारत देश जिंकला आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31 प्रश्न क्रमांक 20 आणि आजचा शेवटचा प्रश्न 31 ऑगस्ट 2025 रोजी 26वा दिव्य कला महोत्सव. बघा विद्यार्थी मित्रांनो हा कैलानी कला महोत्सव आहे. तर दिव्य कला मेळा किंवा महोत्सव जो आहे हा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजेच पटना या शहरामध्ये 31 ऑगस्ट 2025 रोजी 26वा दिव्य कला महोत्सव किंवा दिव्य कला मेळावा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आयोजित झालेला आहे. तर अशा प्रकारचे काही 20 महत्त्वाचे प्रश्न उत्तर होते विद्यार्थी मित्रांनो. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.